नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीत फुलोरा का बांधतात व शास्त्र काय सांगते याची सविस्तर माहिती. चला तर पाहूया. सर्वात प्रथम तर हे शारदीय नवरात्र सर्व भाविक भक्तांना, चॅनलच्या दर्शकांना त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये पार पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो. शारदीय नवरात्र म्हणजे जशी आपण घटस्थापना करतो त्या घटस्थापनेबरोबरच इतर सुद्धा काही विधी आपल्याला फॉलो करावे लागतात किंवा त्या पाळावे लागतात. त्यामधीलच एक प्रामुख्याने महत्त्वाची विधी म्हणजे विशिष्ट माळेला त्या घटाच्या वरती फुलोरा बांधणे किंवा फुलोवरा बांधणे. फुलोरा किंवा फुलवरा हे बोलीभाषेमधल्या फरकामुळे थोड्याफार फरकाने बोलला जाणारा शब्द आहे, परंतु ह्या फुलोऱ्याला किंवा फुलोऱ्याला अतिशय जास्त महत्त्व आहे. कोणी हा फुलोरा त्या ठिकाणी कुळाचार म्हणून बांधत, काही जण नवसाचा फुलोरा बांधतात. काही जण देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या गावच्या ग्रामदेवतेला, स्थानदेवतेला, कुलदेवतेला व स्वतःच्या घरून फुलोरा नेऊन तो त्या ठिकाणी अर्पण करतात किंवा विशिष्ट मंदिराच्या पुजारी सुद्धा भाविक भक्तांकडून आलेले फुलोरे त्या देवीच्या गर्भगृहामध्ये तिच्या डोक्यावरती टांगतात. म्हणजेच मूळ गाभाऱ्यामध्ये जगदंबेच्या डोक्यावरती मिरवण्याचा जो मान मिळालेला आहे तो मान ह्या फुलोऱ्याला आहे, म्हणजेच फुलोऱ्याला आहे. हा फुलोरा नेमका का बांधला जातो, यामागे धर्मशास्त्र काय आहे, यामागची नेमकी आख्यायिका काय, याबद्दल फारशी माहिती आपण कोणाला नसते. तीच माहिती आज आपण बघणार आहोत किंवा पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊया फुलोरा म्हणजे काय. तर कणिक विशिष्ट प्रकारे भिजून म्हणजे तिंबून भिजून, आमच्याकडे इकडे भिजून वगैरे शब्द वापरला जातो असे म्हणतात. म्हणजे कणिक भिजून ह्या कणकेपासून काही साटोऱ्या तयार केल्या जातात, म्हणजेच पुऱ्या तयार केल्या जातात. ह्या पुऱ्या तळल्या जातात. ह्या पुऱ्यांचा फुलोरा तयार केला जातो. म्हणजेच एकामध्ये पुऱ्या गुंफून त्याला पुऱ्यांचा घोस तयार करून किंवा त्याची माळ तयार करून केला जातो. ह्या समूहाला किंवा ह्या माळेला, घोसाला त्या ठिकाणी फुलोरा असे म्हणतात. ही एक पद्धत आहे. आणखीन फुलोऱ्याची दुसरी पद्धत म्हणजे जशी एखादी महिला म्हणजे सुवासिनी महिला स्वतःच्या अंगावरती अलंकार परिधान करते, तर ह्या अलंकाराला सुद्धा त्या फुलोऱ्यामध्ये स्थान असते. म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं की कणकेच्या गोळ्यापासून जो त्या ठिकाणी असणारा गोळा आहे त्याच्या पापड्या बनवल्या जातात किंवा त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात, याचाच फुलोरा असतो. त्याच पद्धतीनुसार काही घरामध्ये वेणी, फणी, बांगड्या, हळदी कुंकांचे करंडे, त्या ठिकाणी पायातील पैजण, गळ्यातील मणी, मंगळसूत्र, त्या ठिकाणी असणारा आरसा, त्या ठिकाणी असणारी चोळीचा खण, घडी, हे सर्व अलंकार कणकेपासून तयार केले जातात. जसं की लग्न लागताना रुखवतामध्ये, काही घरामध्ये रुखवतामध्ये साखरेपासून जे तयार केलेले किंवा गोड पदार्थ असतात ते हे नवरीला भेट म्हणून दिले जातात, ज्यामध्ये साखरेपासे बनलेले ताट असतं, साखरेची वाटी असती, तसे साखरेचे अलंकार असतात. तसेच या ठिकाणी ते कणकेपासून बनवले जातात. तिसरा प्रकार म्हणजे फुलोऱ्याचा त्या ठिकाणी असणाऱ्या करंजा, गोड पापड्या, त्या ठिकाणी खव्याच्या सारोट्या, याचाही फुलोरा तयार केला जातो. चौथा प्रकार फुलोऱ्यांचा म्हणजे जो गोड बत्ताशे वगैरे असतात त्या बत्ताशांचा सुद्धा फुलोरा तयार केला जातो. असे एकूण हे फुलोऱ्यांचे 4 प्रकार असतात व आपल्याला घरच्या कुळचारानुसार त्या घरातील सुवासिनी महिला हा फुलोरा तयार करून त्या दोऱ्यामध्ये बांधतात व त्या आपल्या घरातील कळसाच्या वरती टांगतात किंवा मुख्य देवीच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा अनेक मंदिरामध्ये फुलोरा टांगण्यात येतो. बहुतांशी सर्व मंदिरामध्ये टांगण्यात येतो. आता हा जो फुलोरा आहे, आता एक विचार जर केला तर एक अंशका मला बोलून दाखवली होती की एका जणाने ती व्यक्ती मला म्हणाली की
आपण एकदा पदार्थ जर त्या ठिकाणी शिळा झाला तर तो पदार्थ देवाला अर्पण करत नाही. मग फुलोरा का चालतो? जेव्हा देवीच्या डोक्यावरती बांधला जातो तर तो 2 ते 3 दिवस काढला जात नाही. 2 ते 3 दिवसामध्ये त्यातील त्या ज्या पुऱ्या आहेत, त्या करंज्या आहेत, त्या थोडक्यात त्या फुलोऱ्यामध्ये जे कणकेचे तळलेले पदार्थ असतात ते बांधलेले असतात, ते सर्व पदार्थ त्या ठिकाणी शिळे होतात किंवा ते 2 ते 3 दिवसाचे त्या ठिकाणी बुरसटलेले किंवा होतात आणि ते मग अशावरती उघड्यावर माशा घोंघवतात किंवा ते बसलेले असतात व त्याचा कोमट असा वास सुटतो. मग आपल्या घरामध्ये आपण एखादा घाणेरडा पदार्थ ठेवत नाही. मग देवीच्या डोक्यावरती हे असे अन्नपदार्थ कुजेपर्यंत, सडेपर्यंत, वास सुटेपर्यंत किंवा येईपर्यंत का ठेवावे? त्यामुळे ही जी काही फुलोऱ्यांची प्रथा आहे ती बंद केली पाहिजे. आता ज्यांनी मला हे विशेषण किंवा वाक्य बोलून दाखवलं की मी त्यांना काही बोललो नाही, परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की काही पुरोगामी व्यक्तीच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तर हा फुलोरा जरी शिळा झाला तरी 2 ते 3 दिवसाचा असला तरी तो पूज्य का आहे? त्यामागची संकल्पना काय आहे हे आता आपण समजावून किंवा पाहणार घेऊया. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला एखाद्या राजवंशामध्ये राजपुत्राचा किंवा राजपुत्रीचा म्हणजे राजाच्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म व्हायचा, त्यावेळेला संपूर्ण गावामध्ये साखर वाटली जायची बघा, ती प्रथा होती किंवा गुळ वाटला जायचा. त्याला साखरपान वाटणे असे सुद्धा म्हटलं किंवा जायचा, आनंद उत्साह साजरा केला जायचा. आता हा राजपुत्र किंवा राजकुमारी यांना त्या ठिकाणी चांदीच्या पाळण्यामध्ये झोपवलं जायचं. त्या चांदीच्या पाळण्याला सोन्याची दोरी राहायची आणि ह्या पाळण्यामध्ये बालकाला झोपवल्यानंतर त्याच्या डोक्याच्या वरती त्या ठिकाणी फुलोरा बांधला जायचा. हा फुलोरा त्या ठिकाणी हिरे, मोती, पाचू, जवाहर यापासून बनवलेला असायचा. त्यामुळे निरनिराळ्या रंगाचे जवाहर यांचे, जसं की नीलम असेल, गोमेद असेल, पाचू असेल, हिरा असेल, मोती असेल, निरनिराळ्या प्रकारचे रंगीत खडे असतील, मौल्यवान हिरे असतील किंवा वस्तू असतील, सर्व त्या फुलोऱ्यामध्ये असायचे. जसं की आज आपण एखाद्या लहान बालकाला त्या ठिकाणी कुळकुळ्याने शांत करतो किंवा त्याच्याजवळ एखादं बेबी टॉय म्हणजे जे लहान खेळणं असतं ते देतो, तसाच हा राजपुत्र किंवा राजकुमारीचं एक प्रकारचं खेळणं असायचं, जे पाळण्यामध्ये त्याच्या डोक्यावरती टांगलं जायचं किंवा बांधलं जायचं. आता त्या ठिकाणी हा अर्थ लक्षात घ्या की हा फुलोरा म्हणजे राजसिकतेचं लक्षण आहे, श्रीमंतीचं लक्षण आहे, मोठेपणाचं लक्षण आहे. म्हणजेच जो धनाढ्य असेल, जो संपत्तीवान असेल, जो त्या ठिकाणी श्रीमंत असेल आणि ज्याच्याकडे राजसिकता असेल, अशा व्यक्तीच्याच पाळण्यामध्ये किंवा गर्भगृहामध्ये हा फुलोरा असायचा. आता जसं की आपली एक आरती आहे आराध्याची, जी साखराबाई टेकाळे यांच्या आवाजामध्ये खूप प्रसिद्ध आहे, जे आपण बऱ्यापैकी ऐकतो. म्हणतो की आरती अशी पाहिली, आरती मानाची माझे माये आरती, मानाची एवढं करा हितवरी ग माये माझं एवढं करा हितवरी. अनेक कडवे आहे ह्या आरतीमध्ये, आपण त्यामध्ये एक कडवं आपल्याला आढळतं. ते म्हणजे आरतीमध्ये असं कडवं येतं की आपल्याला आढळते की ते असं, वरती सोन्याचा फुलोरा ग माझे माय, वरती सोन्याचा फुलोरा माणिक मोत्याचा दोहारा ग माझे माय, माणिक मोत्याचा देवारा. फुलोऱ्याला हिरवळ्या लोंबती ग माझे माय, हिरवळ्याला लोंबती. म्हणजेच काय, अंबाबाईच्या देवघरावरती जो काही त्या ठिकाणांचा फुलोरा आहे तो माणिक मोत्यापासून तयार केलेला आहे आणि त्याला हिरवाळ्या लोंबती. हिरवाळ्या म्हणजे पाचू नावाच्या रत्नाच्या त्या ठिकाणी तयार केलेल्या लड्या, गजऱ्यासारखा एखादा वेणीसारखा लड्यांचे घोस त्या संपूर्ण फुलोऱ्याला लोंबत आहे. म्हणजेच काय, जसं एखादा राजपुत्र किंवा राजपुत्री यांच्या पाळण्याच्या वरती
फिरणारा फुलोरा हा त्यांच्या राजसिकतेचं प्रतीक आहे. तसंच इथे अंबाबाईच्या देवघरावरती किंवा जगदंबेच्या घटस्थापनेच्या वरती फिरणारा फुलोरा हा त्यांच्या राजसिकतेच्या श्रीमंतीचं आणि वैभवांचे प्रतीक आहे. मग आता इथे विषय असा येईल की नेमकं ह्या ठिकाणी राजसिकतेचा आणि जगदंबेचा संबंध काय? तर बघा, आपण जगदंबेचा ज्या वेळेला उद्धार करतो तो उद्धार असा आहे जो तुळजापूर भवानीसाठी आणि 3.5 शक्तिपीठामध्ये प्रत्येक देवीसाठी वापरण्यात येतो. तो असा आहे, राजा उधे उधे सदानंदीचा उधे उदे. आता इथे बघा, आई राजा उधे उदे म्हणजेच आई राजा उदो उदो, सदानंदीचा उधो उदो. इथे जगदंबेला आई राजा म्हटलेलं आहे. राजा म्हणजे काय? जो सर्व प्रजेवरती राज्य करतो असा सार्वभौमत्व असणारा नरेश म्हणजेच राजा. म्हणजेच ह्या ठिकाणी मातृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. म्हणजे आमची जी जगदंबा आहे, आमची जी तुळजाभवानी आहे, रेणुका माता आहे, सप्तशृंगी माता आहे, यल्लमा देवी आहे, महालक्ष्मी माता आहे. जगदंबाचं मुळामध्ये एक नरेश आहे, सार्वभौम राजा आहे आणि हा राजाला आई राजा म्हणण्यात येतं. आम्ही ह्या राजाच्या सेवेमधले चाकर आहोत. म्हणजे बघा, जगदंबेला त्या ठिकाणी राजाचं पद मिळालं आणि म्हणून ह्या आई राजाला, या जगदंबेला या ठिकाणी असणाऱ्या या विश्वस्वामिनी जगदंबेला त्या ठिकाणी राजसिकतेचा प्रतीक म्हणून घाटावरती हा फुलोरा बांधण्यात येतो. आता ह्यामध्ये आणखीन एक शंका उपस्थित होईल. काही लोक काढतील की बाबा, राजे लोक त्या ठिकाणी सोन्याच्या मोत्याचा फुलोरा बांधत होते, मग या ठिकाणी कणकेचा फुलोरा का बांधतात? सोन्याचा मोत्याचा फुलोरा का नाही बांधत? तर याचं कारण असं आहे, आज आपण ज्या पापड्या असतील, त्या ठिकाणच्या साटोऱ्या असतील, त्या ठिकाणी कणकेच्या पुऱ्या असतील, ह्या पापड्या, पुऱ्या किंवा करंज्या याच जुन्या काळाच्या लोकांसाठी अतिशय मौल्यवान होत्या. बघा ना तुम्ही, आज आपण ज्या पद्धतीनुसार बासमती तांदळाचा भात खातो किंवा आपण या ठिकाणी असणाऱ्या चांगल्यातील चांगल्या उत्तम प्रकारच्या गव्हाची चपाती खातो जो पूर्वीच्या काळामध्ये आपल्या आईला, वडिलांना किंवा आजी आजोबांच्या काळामध्ये त्यांना गव्हाची पोळी फक्त सणासुदीला खायला मिळायची. सणासुदीशिवाय घरामध्ये गव्हाची चपाती बनत नसे आणि त्यामुळे घरामध्ये नेहमी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी बनायच्या आणि ह्या भाकरी खाऊनच त्या ठिकाणी त्यांचे दिवस त्यांना काढावे लागायचे. वर्षाच्या 365 दिवसापैकी मोजून 4 ते 5 सणांना त्या ठिकाणी गव्हाच्या पोळीपासून पुरणपोळी बनवली जायची आणि ह्या गव्हाच्या पोळीची किंमत तेव्हा सोन्यासारखी होती. कारण गहू लवकर मिळत नव्हते. गहू खाणं हे श्रीमंतीचं लक्षण मानण्यात यायचं. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्या आपल्या जुन्या आजीनी, आजोबांनी, पंजोबांनी, आपल्या पूर्वजांनी कणकेपासून, गव्हाच्या पिठापासून ज्या काही त्या ठिकाणी किंवा मैद्याच्या पिठापासून त्या ठिकाणी ज्या काही कणकेच्या पुऱ्या पापड्या तयार केल्या, ह्या आज आपल्याला जरी नॉर्मल वाटत असल्या कारण गहू आपण खातो, उरलेलं आपण गाईला, कुत्र्याला फेकतो, पण आपल्याला पूर्वजांनी ते सोन्या एवढं मौल्यवान होतं म्हणून त्यांनी त्यांच्या ऐपतीनुसार सोन्या चांदीची ऐपत नाही, परंतु गव्हापासून, गव्हाच्या कणकेपासून, रव्यापासून, मैद्यापासून म्हणजे त्यांच्या काळातील महाग पदार्थापासून देवीचा फुलोरा तयार करून ते भावभक्तीने देवीच्या घटाच्या वरती टांगायचे. सोन्या चांदीचे दागिने अर्पण करायची ऐपत नव्हती म्हणून देवीला कणकेची वेणी, फणी, गळ्यातील मणी, मंगळसूत्र इत्यादी अवयव तयार करून, अलंकार तयार करून ते तिच्या घटावरती त्या ठिकाणी ते लटकायचे. आता देवीच्या घटावरती ही राजसिकता कोणासाठी? तर जी आई राजा आहे, जी त्या ठिकाणी सार्वभौम जगताची स्वामिनी आहे,
तिचा जो मुलगा परशुराम आहे, जो जगदंबेचा बाळ आहे, त्याला जगदंबा लाडाने परशुराम न म्हणता परशुबाळा म्हणून हाक मारते. या परशुबाळाचं मनोरंजन करण्यासाठी त्या ठिकाणी हा फुलोरा बांधण्यात येतो. म्हणजे परशुरामाने जगदंबेला त्या ठिकाणी स्वतःमध्ये गुंतवू नये, त्यांनी फुलोऱ्याशी खेळावं आणि जगदंबेने जगावरती राज्य करावं, भक्ताचा प्रतिपाळ करावा, या कारणासाठी जगदंबेला हा फुलोरा बांधण्यात येतो. एवढं उदांत धर्मशास्त्र ह्या फुलोऱ्यांच्या मागे आहे. त्यामुळे पुरोगामीपणाचा आव आणून आपण आपल्या जुन्या पिढी आणि परंपरा कृपया बंद करू नये. नसेल तुमच्या आणि त्या ठिकाणी कणकेच्या पुऱ्या बनवणं होतं, बत्तासे विकत आणा. बत्ताशाचा फुलोरा आयत्या दुकानामध्ये विकत मिळतो किंवा आपण तो सोप्या पद्धतीनुसार घरी तयार करू शकतो. आता हा फुलोरा नेमका कितव्या माळेला बांधावा? फुलोरा हा सप्तमीच्या दिवशी बांधण्यात येतो. बऱ्याच कुळामध्ये तो ललिता पंचमीला सुद्धा बांधतात. ज्याच्या घरी ललिता पंचमी म्हणजे 5व्या माळेला फुलोरा बांधण्याची पद्धत आहे, त्यांनी 5व्या माळेला बांधावा. ज्यांच्या घरी सप्तमीची पद्धत आहे, त्यांनी सप्तमीला बांधावा. काही कुळामध्ये अष्टमीच्या होम हवनाच्या दिवशी देवीला फुलोरा अर्पण करतात, त्यांनी तो फुलोरा त्या ठिकाणी अष्टमीला अर्पण करावा. सांगायचा उद्देश काय? तुम्ही 5व्या माळेला वहा, 7व्या माळेला वहा, अष्टमीला वहा, परंतु फुलोरा मात्र नक्की त्या ठिकाणी अर्पण करावा. आणि फुलोरा अर्पण करण्याची पद्धत काही मंदिरामध्ये मी पाहिली होती की फुलोरा नेऊन देवीच्या समोर ठेवतात किंवा देवीच्या साडीवर ठेवतात, ते जे अतिशय चुकीचं आहे. त्या पदार्थांचा उद्देश आकाशामध्ये टांगल्या जाणं हा आहे, म्हणून तो फुलोरा घटावरती किंवा देवीच्या डोक्यावरती टांगलाच गेला पाहिजे. त्याला देवीच्या साडीवरती अर्पण करू नये. काही ठिकाणी असा जर अर्पण करतही असतील तर तेथील पुजाऱ्यांना विनंती करून आपण तो देवीच्या डोक्यावर टांगण्याची विनंती करावी. ते जर शक्य नसेल तर तो फुलोरा देवीच्या गर्भगृहाच्या बाहेर जिथे कुठे आपल्याला एखादा दोरा किंवा तो खिळा मारून तिथं बांधता येईल, त्या ठिकाणी त्या दिशेला तो नावाने त्या जगदंब्याच्या आणि संपूर्ण मंदिर परिसरात तो फुलोरा कुठे जरी टांगला तरी चालेल. तो जगदंब्याला पावनच आहे. हे मी कशासाठी सांगतोय, हे आपण 3.5 शक्तिपीठामध्ये एक दर्शनासाठी गेलो. तुळजापूर आहे, माहूर आहे, सप्तशृंगी गड आहे, मांढरची काळूबाई आहे, सौंदती यल्लम आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. इथे आपला फुलोरा गर्भगृहामध्ये स्वीकारला जाणार नाही, कारण प्रचंड गर्दी असते, भक्तांचे नियोजन करायचं असतं, मंदिर प्रशासनावरती नियोजनांचा दबाव असतो. अशा वेळेला आपण तो फुलोरा त्या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये इतर जी कुठलीही उपदेवता आहे तिच्या गाभाऱ्यामध्ये अर्पण करावा किंवा त्या मंदिर परिसरामध्ये कुठेतरी टांगावा. असं केलं तरी सुद्धा चालतं. आता हा फुलोरा तयार करताना काही कुटुंबामध्ये तो आळणी बनवतात. म्हणजे फुलोऱ्यांची कणिक मळताना त्या कणकेमध्ये मीठ टाकलं जात नाही, फक्त हळद टाकली जाते. काही घराण्यामध्ये मीठही टाकलं जातं, हळदही टाकली जाते. ज्या वेळेला हा फुलोरा खाली उतरवतात, नवरात्र उत्थापन झाल्यावर, घटस्थापना विसर्जन झाल्यावर खाली उतरवण्याची पद्धत आहे. फुलोरा खाली घेतल्यावर काही घराण्यामध्ये तो घरातील व्यक्ती भक्षण करतात, सुवासिनी महिला भक्षण करतात किंवा घरातील मुलांना तो वाटला जातो. काही ठिकाणी तो गायीच्या मुखी दिला जातो. तर त्या ठिकाणी जर तो सुस्तीमध्ये असेल तर तो ग्रहण करायला हरकत नाही. परंतु जर त्या ठिकाणी माशा घोंगावत असतील किंवा फुलोरा थोडासा बुरशी आल्यासारखा आपल्याला वाटत असेल, आपण तो गायीच्या मुखी द्यावा. परंतु असा प्रश्न येतो की मीठ का टाकू नये? देवाच्या नैवेद्यामध्ये मीठ का टाकू नये? जसं देवाच्या नैवेद्यामध्ये पात्रामध्ये ताटामध्ये आपण मीठ टाकू नये, कारण मीठ जर टाकलं तर देवावर मिठाचं ओझं चढतं. तसं देवाच्या डोक्यावर टांगायच्या फुलोऱ्यामध्ये सुद्धा मीठ नसावं. म्हणजे मिठाचं देवाच्या डोक्यावरती आपण ठेवू नये, ओझं ठेवू नये. हे सुद्धा श्रद्धा
त्याची त्या ठिकाणी बरोबरच आहे. मी त्या श्रद्धेचा आजही पालन करतो आणि आळणी फक्त हळद टाकून त्यापासून बनवण्याला फुलोराच आम्ही अर्पण करण्यात यावा, जगदंबेला अर्पण करतो. ह्या ठिकाणी ज्यांच्या घरी पंचमीचा फुलोरा असेल त्यांनी तो पंचमीला व्हावा आणि ज्यांना माझी पद्धत पकडायची असेल त्यांनी ह्या वर्षापासून सप्तमीला फुलोरा अर्पण केला तरी सुद्धा चालेल. कुठल्याही दिवशी करा, मात्र अर्पण करा. आजचा व्हिडिओ आवडल्यास असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला कसा आवडला हे कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. बेल आयकॉनचं शेजारचं बटन दाबा. अशीच नवनवी व्हिडिओ आपणास मिळत जातील. धन्यवाद.